नमस्कार, विणाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मस्तपैकी आजीच्या पद्धतीने कुळदाचा सांबार तयार करूया. पाऊस पण आता मस्त गार पडायला लागलाय, त्याच्यामुळे गार पाऊस चालू झाल्यानंतरच त्या कुळदाच्या सांबार खायची मजा वेगळी असते. तर आज मी आजीच्या पद्धतीने एवढ्यासाठीच म्हटलंय की आजी आमची पूर्वी काय करायची, सकाळी चहा पाणी झाला की प्रत्येक जो पदार्थ बनवायचा असेल त्याचं वाटण असंच तयार करायचे. म्हणजे जे निकारे असायचे त्या निकाऱ्यांमध्ये कांदे, खोबरं आणि लसूण असं पुरून ठेवायची आणि नंतर जेव्हा आपल्याला लागेल ते सगळं थंड झालं, भाजलं की काढायची आणि वाटून घ्यायची. तसंच मी आज आजीच्या पद्धतीने सांबार तयार करते. इथे कुळीत बघा वेचून धुवून आपण 4 शिट्ट्या करून उकडून घेतलेत. आता खोबरं, कांदा हे चांगलं थंड झाले तसं आपण वाटून घेऊया आणि त्याच्यात थोडेसे उकडलेले कुळीत सुद्धा वाटून घेऊया. मग आपल्या ज्या सांबाराची चव आहे ना ती मटणासारखी लागते. तुम्ही माझ्या जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. आता आपण फोडणीत बघा तेल टाकले, कांदा टाकलाय आणि लसूण टाकलं. लसूण जरा जास्त टाकायचा कुळदाच्या सांबाराला, मग चव छान लागते त्याची. तर चांगली आधी फोडणी आपण परतून घेऊया. त्यानंतर थोडासा हिंग टाकलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, कारण पूर्वी काय कोण हिंग टाकत नव्हते. नुसतं कांदा खोबरं असं चुलीत भाजलं आणि आपला मालवणी मसाला टाकला की मस्त एक नंबर कोंबड्याच्या रश्श्यापेक्षा सुद्धा भारी सांबार तयार व्हायचं. तर इथे बघा आपण मालवणी मसाला, लाल तिखट आणि मीठ सुद्धा टाकले आणि करपू नये मसाला म्हणून थोडंसं कुळदाचंच आपण पाणी टाकूया आणि चांगला मसाला आधी पहिला फिरवून घेऊया. त्यानंतर ह्याच्यात उकडलेले कुळीत टाकूया आपण. छान 4-5 शिट्ट्यामध्ये कुळीत उकडले जातात. हे बघा ते सुद्धा टाकलेत मी इथे. ते व्यवस्थित असे परतून घेऊया आपण आणि त्यानंतर आपण वाटण जे तयार करून घेतले ना ते याच्यामध्ये टाकूया आणि थोडं घट्ट पातळसाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेऊया. तर आपण वाटण हे कुळीत टाकून सुद्धा वाटून घेतले, तुम्ही बघितलात. आणि कुळीत थोडेसे वाटून नाही घेतलात ना तर चवच लागणार नाही ह्या कुळदाच्या सांबाराला. त्याच्यामुळे आठवणीने कुठचंही कडधान्य असू दे थोडंसं ते वाटून तरी घ्यायचं, नाहीतर आपण असं रवीने किंवा ह्या चमच्याने सुद्धा घोटून घेतलं ना तरी असा दाटसरपणा येतो आणि चव पण ह्या सांबारांची, आमट्याची दुगणी होते. तर आता मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी ओतते. हे बघा ह्याच्यामध्ये घट्ट पातळसाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकून घ्यायचं आणि कुळदाच्या आमटीत शक्यतो कोकम टाकायचं. म्हणजे माझी आजी तर कोकमच टाकायची. टॉमॅटो वगैरे आम्ही वापरत नाही कुळदाच्या सांबारासाठी. तर इथे मी कोकम टाकलेत. आता दणकवून एक उकळी काढूया. आता कुळदाच्या सांबाराचा जो वास आहे, सुगंध, तो घरभर पसरलाय. कलर पण बघा कसा मस्त झालाय खेकड्याच्या रस्स्यासारखा आणि काय भातावर भाकरीबरोबर एक नंबर.